मी आहे संग्राम कुंभार. मी आज निघालेलो आहे किल्ले मच्छिंद्रगडावर. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे या गडाचा नाथ संप्रदायाशी संबंध व या गडाचा इतिहास. मच्छिंद्रगड हा सातारा व सांगली या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. आज आपण किल्ले मच्छिंद्रगड या गावातून मच्छिंद्रगडावर जाणार आहोत. तासगाव रोडवर आपल्याला गडफाटा लागतो. गडफाट्यातून आपल्याला आत गेल्यावर किल्ले मच्छिंद्रगड हे गाव लागते. नंतर त्या गावातून आपण किल्ले मच्छिंद्रगडावर जाऊ शकतो. मच्छिंद्रगड हा अतिशय सुंदर आहे. मच्छिंद्रगडावर आज आपण पायरी मार्गाने जाणार असल्याने किल्ले मच्छिंद्रगड गावातील रुक्माईच्या देवळापासून वर आल्याने तिथे आपल्याला पायरी मार्ग याच पायरी मार्गाने थोडे पुढे आल्यावर आपल्याला म्हसोबा याची कलाकृती दिसते. किल्ले मच्छिंद्रगडाच्या कडेला चौरंगी नाथाचे मंदिर आहे. हे एका डोंगरावर आहे व त्या डोंगरावर चौरंगी नाथाचे मंदिर आहे व याच्या शेजारी म्हणजे किल्ले मच्छिंद्रगडाच्या पुढे रेल्वे कारखाना आहे. हा इसावा आहे. पंढरीची पालखी इथेच थांबते इसाव्यासाठी व वारकरी. इसाव्याखाली हे हनुमानाचे फोटो ठेवलेले छोटेसे मंदिर आहे. याच्या पुढे तुटकीशी पेंड आहे. इथे पालखी इसाव्यासाठी थांबते व इथून पुढे आल्यावर जो गाड्यांसाठी रोड केलेला आहे त्या रोडवर आपण पोचतो. या रोडवरून आपण गाडीवर आणू शकतो. 4 चाकी 2 व्हीलर गाडीवर येऊ शकते व खाली पण याच रोडवरून नेऊ शकतो. आपण आज पायरी मार्गाने जाणार असल्याने पायरी मार्गाने इथून पुढे पायरी मार्गाने जाणार आहे. इथून अर्ध्यापर्यंत आल्यावर इथून तुम्ही सर्व परिसराचा नजारा पाहू शकता व आनंद घेऊ शकता. इथेपर्यंत आल्यावर पायरी मार्ग संपतो व प्लेन रस्ता लागतो व आपल्याला जरासे उजव्या साईडला वळल्यावर आपल्याला एक बुरुज दिसतो जिथून आपण सगळे पाहू शकतो. तर चला आपण त्या बुरुजाकडे निघालो. हा आहे तो बुरुज. हे किल्ले मच्छिंद्र गाव आहे. इथून पुढे आल्यावर बुरुजापासून पुढे आल्यावर आपल्याला एक पायवाट दिसते. त्या पायवाटेतून पुढे आल्यावर आपल्याला गोरक्षनाथाच्या मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता दिसतो. त्या रस्त्यातून आपण वर गेल्यावर आपल्याला गोरक्षनाथाचे मंदिर दिसते. त्या मंदिराला बोर्ड लावलेला आहे श्री गोरक्षनाथ प्रसन्न व त्या मंदिराच्या पुढे गेल्यावर आपल्याला तुळस दिसते व तिथून आत गेल्यावर पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला एक नंदी दिसतो. नंतर पिंड व गोरक्षनाथाची मूर्ती व इथे साईडला नवनाथांचा बॅनर 3 करून ठेवलेला आहे. दर्शन होईल. इथे त्याचे मंदिर आहे व दर रविवारी इथे जेवण
पुढे आल्यावर हे मच्छिंद्रनाथाचे इथे आपल्याला मच्छिंद्रनाथाची मूर्ती पाहायला भेटेल। मच्छिंद्रनाथाचे दर्शन झाल्यावर इथे पुढे आल्यावर एक छोटासा गणपती आहे। तिथून पुढे आल्यावर एक देवीचे मंदिर आहे व आसपास सुंदर अशी बाग आहे। देवळाच्या पाठीमागे आल्यावर इथे पाया पडायला देवळाची पाट आहे। इथून बाहेर आल्यावर इथे एक छोटेसे मंदिर आहे। या मंदिराचे नाव आहे, या मंदिरात म्हसोबा आहे। हे मंदिर म्हसोबाचे आहे। हा कुंभ आहे। नवनाथ भक्ती साराच्या अध्याय क्रमांक 23 मध्ये या घटनेचे वर्णन करण्यात आलेले आहे। जेव्हा मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ व मीननाथ स्त्री राज्यातून निघाले होते तेव्हा तेलंगणा, परळी वैजनाथ वरून ते या पर्वताकडे जंगलमार्गे निघालेले होते। स्त्री राज्यातून निघताना राणी मैनावतीने मच्छिंद्रनाथांना एक आठवण म्हणून एक सोन्याची वीट दिलेली होती। जंगलातून जाताना आंघोळीसाठी किंवा नैसर्गिक विधीसाठी जाताना मच्छिंद्रनाथांनी त्यांची सोन्याची वीट असलेली झोळी गोरखनाथांच्याकडे दिलेली होती। परंतु झोळी जड लागल्याने नंतर ती त्यांनी उघडून पाहिली, त्यात त्यांना सोन्याची वीट आढळली। परंतु आपल्यासारख्या योगांना या सोन्याच्या विटेचा काय फायदा, म्हणून त्यांनी ती सोन्याची वीट एका तलावामध्ये फेकून दिली। काही वेळाने हे मच्छिंद्रनाथांच्या लक्षात येताच त्यांचा राग अनावर झाला व ते क्रोधाने वेड्यासारखे करू लागले आणि म्हणूनच या ठिकाणाला वेडे मच्छिंद्र म्हणून लोक ओळखू लागले होते। पुढे याचाच अपभ्रंश होऊन एडे मच्छिंद्र असा झाला आणि तेव्हापासूनच या भागाला एडे मच्छिंद्र म्हणून ओळखले जाते। पुढे मच्छिंद्रनाथांचा तो राग पाहून गोरखनाथांनी आपल्या विद्येने शेजारचा पूर्ण डोंगरच सोन्याचा केला आणि आपल्या गुरूंना म्हणाले, तुम्ही एक वीट काय घेऊन बसलाच, हा पहा मी संपूर्ण डोंगरच सोन्याचा केलेला आहे। यावर पुढे श्री मच्छिंद्रनाथ हसून म्हणाले की गोरक्षनाथ, मी तर तुमच्या विद्येची परीक्षा घेत होतो। पुढे गोरक्षनाथ, श्री मच्छिंद्रनाथ यांनी याच गडावर साधू लोक, दैव, दैवता, यक्ष, किन्नर, गंधर्व यांना जेवायला बोलवले व त्यांची सेवा केली। आजही 12 वर्षानंतर सगळीकडचे साधू येथे येतात व येथील मंडळी त्यांची मनोभावे सेवा करतात। जाताना हे मंदिर लागत आहे। या मंदिरातून बाहेर आल्यावर इथे तुळस आहे। व त्यानंतर इकडे आल्यावर एक इथे समाधी स्थळ आहे। या समाधीच्या स्थळाच्या पलीकडे मोरमाची व एडे गड आहे। इकडे आल्यावर आपल्याला इथून खाली जाताना पायऱ्या दिसत आहेत, त्या लवणमाची, येड्या मच्छिंद्रगड इकडून आलेले आहेत। व तिथे एक समोर बुरुज दिसत आहे। बुरुज किल्ले मच्छिंद्रगड साईडला आहे। लाईक, शेअर, सबस्क्राईब व बेल घंटी दाबा।